नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा DKMH12 ब्लॉगमध्ये। हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण ऑर्डर केलेला होता ॲमेझॉनवर एक कॅमेरा, जो की कॅमेऱ्याचं नाव आहे, तुम्ही आता अनबॉक्सिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवतोच। अनबॉक्सिंग चालू आहे आपलं। आपल्या ब्लॉगसाठी आपण हे मागवलेलं आहे आणि सध्या तरी आपल्याकडे कॅमेरा नसल्यामुळे एकच मोबाईल असल्यामुळे तर आपण हे कॅमेरा मागवला आहे। ते कॅमेरा आहे Gcam डिजिटेकचा आहे। त्याच्यामध्ये 4K 60 fps 5K 30 fps वगैरे वगैरे आहे। स्टेबलायझेशन आहे, म्हणजे पुढे सगळं त्याचे माहिती दिलेली आहे। इथे ॲक्सेसरीजची माहिती दिलेली आहे, बघू शकता मित्रांनो। ह्याचं आपल्याला खोलूया, आपण याचे अनबॉक्सिंग करूया। अनबॉक्सिंग करून मला दाखवतो, बघू शकता तर मित्रांनो। ह्याचे वरचे प्लास्टिक काढतो, पहिलं काढून ठेवली साईडला। तर आपल्याला कॅमेरा, अरे बापरे, हे काय काय पॅकिंग केलेलं आहे। ह्याच्या कॅमेऱ्यामध्ये 4K 60 fps पर्यंत आपण रेकॉर्ड करू शकतो, 5K 30 fps पर्यंत। स्टेबलायझेशन बी खूप चांगलं आहे याच्यातलं, मी पाहिले, तुम्हाला डेमो दाखवतो नंतर। हे बघा, आणि व्हिडिओचं रेझोल्युशन बी तुम्हाला क्वालिटी दाखवतो। पहिले आपण हे खोलूया, याच्यात काय काय भेटते बघूया। अपना तो खुशी का ठिकाणा नाही रहा भैया। 6,500 रुपयात काय पाहिजे। टॅन हे पहा मित्रांनो, कॅमेरा वगैरे इथे मध्ये। हे बघा, इथे कॅमेरा आहे, केस आहे, याच्यासोबत वॉटरप्रूफ केस आहे, पाण्यामध्ये वापरू शकता आपण। अंडर वॉटर शूट करायचं असेल तर तेही करू शकतो आपण हे केस लावल्यावर। अजून खूप अटॅचमेंट आहे त्यासमोर, बघू शकता तिथे आतमध्ये ठेवलेलं आहे ते अटॅचमेंट। कॅमेरा पहिलं बाहेर काढूया आपण, हे बघूया। हे बघा Gcam, ह्याचं मॉडेल नंबर आहे डिजिटेक Gcam Go 220 ADC 220 असा काहीतरी आहे मित्रांनो। आता काय एवढं आपल्याला माहिती आहे, पहिले कॅमेरा बघूया कसं आहे काय आहे। बघू शकता हे कॅमेरा, हे मी काय करतोय, व्हिडिओ शूट करतोय। हे बघा, याने काय काढलं, हे एक अटॅचमेंट आहे, सगळे त्याच्यासोबत भेटलेले। बघा, हे एक, हे काय, हे पण हँडल आहे। हे पहा, हे एक अटॅचमेंट आहे, बरेच अटॅचमेंट आहे। मलाही बरे काय माहिती नाही मित्रांनो, पण मी आपलं घेतलं। हे बघा, एक्स्ट्रा बॅटरी पण आहे त्यासोबत। हे काय कसं वापरायचं हे काय आपल्याला बी जर बऱ्यापैकी माहिती नाही आहे, आपण माहिती करून घेऊ आणि मग कसं वापरायचं बघूया। पण हे तुम्हाला दाखवण्याचं कारण कसं,